मित्रो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर नागोराव डोंगरे आपल्यासाठी घेऊन आलो या मानवी विकासाची संकल्पना. मित्रो, माणसाचं जीवन जन्मापासून तर मृत्यूपर्यंत हे कधीही स्थिर नसतं. त्याच्यामध्ये सतत विविध प्रकारचे बदल होताना आपल्याला दिसतात. काही बदल शारीरिक स्वरूपाचे असतात, काही बदल मानसिक स्वरूपाचे असतात, काही बदल आर्थिक स्वरूपाचे असतात, काही बदल सामाजिक स्वरूपाचे असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे बदल माणसाच्या जीवनामध्ये सतत होताना आपल्याला दिसतात. बेसिकली हे बदल 3 प्रकारचे आहेत. पहिला बदल, व्यक्तीची इच्छा नसताना अपघाताने होणारे बदल. मग कोणते आहेत हे बदल? जर अपघातामध्ये एखाद्या व्यक्तीचा हातपाय जर का गेला तर त्याच्या वाट्याला अपंगत्व येतं, किंवा भूकंप असेल, महापूर असेल, यासारख्या नैसर्गिक संकटामध्ये एखाद्या लहान बालकाचे आईवडील जर का मृत्युमुखी पडले तर त्या मुलाच्या जीवनामध्ये पोरकेपण, बेवारसपण येताना आपल्याला दिसते. एखाद्या माणसाची नोकरी जर का गेली तर नोकरी गेल्यामुळे एखाद्या माणसाच्या वाट्याला बेरोजगारी येते, किंवा एखाद्या व्यक्तीचा, प्रिय व्यक्तीचा, आई वडील असेल, भाऊ बहीण असेल, आजी आजोबा असेल, पत्नी असेल, मैत्रीण असेल, मित्र असेल, अशा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू जर का झाला तर एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला नैराश्य येते. तर हे देखील बदल आहेत, माणसाच्या जीवनामध्ये घडणारे बदल आहेत. पण हे बदल अनपेक्षित आहे. दुसऱ्या प्रकारचे बदल, लहान मुलांचं चालणं असेल, चालायला शिकणं असेल, बोलायला शिकणं असेल, वाचायला लिहायला शिकणं असेल, विविध प्रकारचे खेळ खेळणे असेल, विविध प्रकारच्या कला असतील, वादन असेल, गायन असेल, अशा प्रकारचे कौशल्य माणूस स्वतःच्या प्रयत्नाने, परिश्रमाने आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतो. हे देखील बदल आहे. तिसऱ्या प्रकारचे बदल असतात, ते बदल म्हणजे शारीरिक परिपक्वनाच्या माध्यमातून होणारे बदल. जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तसं तसं माणसाचं रूपसौंदर्य बदलत जातं. आपल्या शरीराची वाढ होते, आपल्या शरीराचा जो काही आकारमान आहे तो आकारमान बदलताना आपल्याला दिसतो. आपल्या शरीर अंतर्गत भागामध्ये, शरीरामध्ये मेंदूचा विकास असेल, पचन संस्थेचा विकास असेल, मलमूत्र उत्सर्जन यंत्रणेचा विकास असेल, श्वसन संस्थेचा विकास असेल, तर हे शरीर अंतर्गत पातळीवरती घडणारे बदल आहेत. हे बदल आपोआप घडतात, वयानुसार होताना आपल्याला दिसतात. तर असे 3 प्रकारचे बदल माणसाच्या जीवनामध्ये सतत जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सुरू असताना आपल्याला दिसतात. पुढचा मुद्दा आहे मानवी विकासाचा अर्थ किंवा व्याख्या. हे जे काही माणसाचा जो काही विकास आहे त्याची व्याख्या कशी आपल्याला करता येईल, त्याचा अर्थ आपल्याला कसा लावता येईल, याविषयी आपण थोडंसं सविस्तर या मुद्द्यामध्ये आपण पाहणार आहोत. जे बदल व्यक्तीच्या प्रगतीला चालना देतात, जे बदल व्यक्तीचं परावलंबन कमी करून स्वावलंबन वाढवतात, अशा बदलांना विकास असं म्हणतात. माणसाच्या जीवनामध्ये असंख्य बदल घडतात. ते बदल काही चांगले पण असतात, काही वाईट पण असतात. सकारात्मक बदल माणसाच्या वाढीला, प्रगतीला हातभार लावताना आपल्याला दिसतात, प्रगतीत योगदान देताना आपल्याला दिसतात. पण नकारात्मक जे काही बदल आहे ते नकारात्मक बदल आपल्या प्रगतीला अटकाव निर्माण करताना आपल्याला दिसतात, अडथळा निर्माण करताना आपल्याला दिसतात. म्हणून आपण कोणत्या बदलांना विकास म्हणणार? जे बदल आपल्या प्रगतीला चालना देतात, आपल्या विकासाला योगदान देतात, अशा बदलांनाच मानसशास्त्रामध्ये विकास असं म्हटलं जाताना आपल्याला दिसतं. वाढ आणि विकास हे दोन्ही शब्द आपण लोक बहुतांशी वेळेला समानार्थी शब्दांनी वापरतो. वरवरती विचार केल्यास आपल्याला ते योग्य पण वाटतं. आपण जर का सखोल विचार जर का केला, सखोल जर का अभ्यास जर का केला, तर आपल्याला असं लक्षात येईल वाढ आणि विकास या दोन्ही शब्दामध्ये फरक असल्याचं दिसेल. वाढ हा जो काही शब्द आहे, माणसाची उंची असेल, वजन असेल, याच्या प्रमाणात पडणारी जी काही भर आहे ती भर दर्शवताना आपल्याला दिसते. तर विकास हा जो काही शब्द आहे
बौद्धिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, मानसिक विकास असेल, शैक्षणिक विकास असेल, आर्थिक विकास असेल, अशा पद्धतीने विकास दर्शवताना आपल्याला दिसतो. दुसरा एक महत्वाचा 2 शब्दांमधला फरक आहे. वाढ ही नैसर्गिक असते तर विकास हा कृत्रिम असतो. वाढ ही नैसर्गिक या अनुषंगाने असते की जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तसं जसं माणसाच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपली उंची असेल, आपलं वजन असेल, शरीराचा आकारमान असेल, ह्या सगळ्या गोष्टी वाढताना आपल्याला दिसतात. तर विकास हा कृत्रिम आहे. विकास आपल्याला परिश्रमाने प्राप्त करावा लागतो. तर हा दुसरा महत्वाचा फरक दोघांमध्ये आहे. हे दोन्ही शब्द जरी भिन्न भिन्न असले, याचे अर्थ जरी सूक्ष्म प्रमाणात भिन्न असले तरी देखील या दोघांचा एकमेकांशी फार जवळचा संबंध आहे. वाढ माणसाच्या विकासाला एक पार्श्वभूमी तयार करून देण्याचं काम करते. माणसाच्या विकासाला कच्चा माल निर्माण करण्याचं काम करते. कच्चा माल पुरवण्याचं काम वाढ करताना आपल्याला दिसते. उदाहरणार्थ कल्पना करा, जर एखाद्या बालकाच्या शरीरामध्ये ऊर्जाच निर्माण झाली नाही, शक्तीच जर का निर्माण जर नाही झाली, तर ते बालक पालथं पडू शकणार नाही, ते बालक रांगू शकणार नाही, ते बालक आपल्या घरातल्या खुर्चीला धरून किंवा टेबलाला धरून उभं राहू शकणार नाही, एक एक पाऊल टाकायला शिकू शकणार नाही. तर चालण्याच्या पाठीमागे, उभं राहण्याच्या पाठीमागे त्या बालकाच्या शरीरामध्ये एनर्जी असणं गरजेचं आहे. आणि ही एनर्जी वाढीच्या माध्यमातून जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तशा पद्धतीने ही एनर्जी माणसाच्या शरीरामध्ये येताना आपल्याला दिसते. तर वाढ ही माणसाच्या विकासाला कच्चा माल पुरवण्याचं काम करताना आपल्याला दिसते. आता जन्मपूर्व अवस्थेपासून तर मृत्यूपर्यंत शारीरिक परिपक्वता आणि अनुभव यांच्या संयोगातून घडणाऱ्या बदलांच्या प्रगतीसूचक मालिकेला विकास असं म्हणतात. अशी विकासाची ढोबळमानाने व्याख्या केली जाते. विकासाच्या प्रक्रियेमध्ये 2 गोष्टी, वाढ आणि ऱ्हास, ह्या जे काही परस्पर 2 विरुद्ध ज्या काही गोष्टी आहेत, ह्या परस्पर 2 विरुद्ध गोष्टी आयुष्यभर कार्य करताना आपल्याला दिसतात. जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वाढ ही मोठ्या वेगाने होते तर ऱ्हास ही मंद गतीने सुरू असताना आपल्याला दिसतो. मग जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काय ऱ्हास होतो, तर लहान मुलांचे दुधाचे दात पडणे असेल तर ते ऱ्हास होते. दिवसभरामध्ये आपल्या शरीरामध्ये काही हजार पेशी निर्माण होतात आणि काही हजार पेशी मृत पावतात, तर त्या पेशींचं मृत पावणं असेल हे देखील ऱ्हासाचं लक्षण आहे. तर अशा पद्धतीने दुधाचे दात पडणे असेल किंवा पेशीचं मृत पावणं असेल ही ऱ्हासाची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आणि जीवनाच्या उत्तरार्धामध्ये, वृद्धावस्थेमध्ये ऱ्हासाचा वेग वाढलेला असतो. बघा, म्हातारपणामध्ये म्हाताऱ्या लोकांच्या पाठीला वाक येतोय, मान हलू लागतोय, त्वचा सैल पडू लागताना आपल्याला दिसतंय, ऐकायला कमी येताना आपल्याला दिसतंय, डोळ्यांचा नंबर वाढताना आपल्याला दिसतो. तर ऱ्हासाचा वेग जास्त असतो. तरी देखील वाढ मात्र थांबलेली नसते. म्हातारपणात देखील वाढ होत असते. केसांची वाढ होते, नखांची वाढ होताना आपल्याला दिसते. दररोज आपल्या शरीरामध्ये हजारो पेशी जन्माला येताना आपल्याला दिसतात आणि मृत्यू पण पावताना आपल्याला दिसतो. तर वाढ आणि ऱ्हास ह्या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये सतत हातात हात घालून कार्य करताना आपल्याला दिसतात. बावर यांच्या मतानुसार विकासाची प्रक्रिया ही सातत्यपूर्ण जरी असली तरी तिचा अर्थ असा नव्हे की माणसाच्या क्षमता सतत वाढतच जातात. माणसाचा विकास सागरावरील लाटांसारखा आहे. एखाद्या अवस्थेमध्ये, एखाद्या माणसामध्ये किंवा एखाद्या बालकामध्ये एखादा गुण, एखादी क्षमता, एखादी कला एखाद्या अवस्थेमध्ये दिसेल तर तीच कला किंवा तो गुण दुसऱ्या अवस्थेत लुप्त पण झाल्याचं आपल्याला दिसेल. आणि 2-3 अवस्था ओलांडल्यानंतर तो गुण पुन्हा किंवा ती कला पुन्हा आपलं डोकं वर काढताना आपल्याला दिसेल. तर बावरच्या मतानुसार माणसाचा जो काही विकास आहे, माणसाचा विकास सागरावरील लाटाप्रमाणे आहे. सागरावरच्या ज्या काही लाटा आहेत त्या निर्माण होतात, परत लुप्त होतात, निर्माण होतात, परत लुप्त होतात, निर्माण होतात, परत लुप्त होतात. अशा सागरावरील लाटाप्रमाणे माणसाचा विकास असल्याचा आपल्याला दिसतो. तो आयुष्यभरामध्ये, संपूर्ण जीवनभरामध्ये तो कधी स्थिर नसतो. तो कधीही एका रेषेमध्ये आपल्याला बघता येणार नाही. तो जो काही विकास आहे तो कधी कुठल्या अवस्थेमध्ये अतिशय वेगाने होताना आपल्याला दिसेल, तर कुठल्या अवस्थेमध्ये त्याचा जो काही वेग असेल तो वेग आपल्याला मंदावलेला आपल्याला दिसतो. तो कधी एका रेषेत होताना आपल्याला दिसत नाही. बावर म्हणतात
की माणसाच्या जीवनामध्ये जे काही वैकाशिक बदल होतात, तर जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे अगदी तारुण्य अवस्थेपर्यंत वाढीचा जो काही वेग आहे किंवा विकासाचा जो काही वेग आहे तो अतिशय जलद गतीने होताना आपल्याला दिसतो. मध्यम वयात किंवा मध्य अवस्थेमध्ये तो बऱ्यापैकी स्थिरावतो आणि वृद्धावस्थेमध्ये तो मंदावत जाताना आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीने हा जो काही विकास आहे, हा विकासाचा जो काही वेग आहे, तो वेग आपल्याला सरळ रेषेमध्ये भेटू शकत नाही. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे वैकाशिक मानसशास्त्राची व्याख्या. हे जे काही आपण माणसाच्या जीवनामध्ये बदल बघितले, या बदलांच्या आधारे वैकाशिक मानसशास्त्राची व्याख्या केली जाते. काय आहे ती व्याख्या आपण बघू. आयुष्यभर व्यक्तीमध्ये होणाऱ्या बदलांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्राच्या शाखेला वैकाशिक मानसशास्त्र असं म्हणतात. दुसरी व्याख्या आहे शरीर अंतर्गत आणि शरीर बाह्य बदलांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच वैकाशिक मानसशास्त्र. तर शरीराच्या अंतर्गत पातळीवरती जे काही बदल होतात, जसं मेंदूची वाढ आहे, पचनसंस्थेचा विकास आहे, याही बदलांचा अभ्यास करते. आणि शरीर बाह्य जे काही बदल आहेत, मित्रांची संख्या वाढणं असेल, कमी होणं असेल, व्यवसाय बदलणं असेल, आर्थिक परिस्थिती सुधारणं असेल, आर्थिक परिस्थिती कमकुवत होणे असेल, तर हे जे काही शरीरबाह्य बदल आहेत, हे शरीरबाह्य देखील बदल वैकाशिक मानसशास्त्रात अभ्यासले जाताना आपल्याला दिसतात. शेवटची आणि सर्वसमावेशक अशी व्याख्या आपण बघणार आहोत, जी इलिझाबेथ हरलॉक नावाच्या मानसशास्त्रीने दिलेली आहे. व्यक्ती विकासाचे अर्थपूर्ण चित्र उभं करण्यासाठी विकासाच्या विविध अवस्था, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्यामध्ये होणारी स्थित्यंतरे आणि त्यांच्यावर परिणाम करणारे विविध घटक यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच वैकाशिक मानसशास्त्र. ही व्याख्या थोडी आपण सविस्तर बघणार आहोत. या व्याख्येचे साधारणपणे 4 महत्वाचे वैशिष्ट्य आपल्या लक्षात येतील. पहिलं वैशिष्ट्य आहे की माणसाचे काही संपूर्ण आयुष्य आहे, या संपूर्ण आयुष्याला काही विकासाच्या अवस्थांमध्ये मानसशास्त्रज्ञांनी विभागल्याचं आपल्याला दिसतंय. मग जन्मपूर्व अवस्था आहे, दुसरी अवस्था आहे अर्भकावस्था, तिसरी आहे शैशवावस्था, चौथी आहे बाल्यावस्था, पौगंडावस्था, किशोरावस्था, तारुण्यावस्था, मध्यम वय आणि वृद्धावस्था. साधारणतः अशा प्रकारच्या 9 अवस्था मानसशास्त्रज्ञांनी आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी पाडल्याचं आपल्या लक्षात येईल. काही मानसशास्त्रज्ञ फक्त वृद्धावस्थेचा अभ्यास करतात, काही मानसशास्त्रज्ञ फक्त पौगंडावस्थेचा अभ्यास करतात, काही मानसशास्त्रज्ञ फक्त बाल्यावस्थेमध्ये होणारे जे काही बदल आहेत त्या बदलांचाच अभ्यास करताना आपल्याला दिसतात. तर काही मानसशास्त्रज्ञ समग्र जे काही माणसाचं आयुष्य आहे, समग्र जे काही जीवन आहे, त्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास करताना आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीने माणसाचे जे काही संपूर्ण आयुष्य आहे, त्या संपूर्ण आयुष्याला अशा 9 अवस्थांमध्ये मानसशास्त्रज्ञांनी विभागलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे प्रत्येक अवस्थेचे काही वैशिष्ट्य असतात. हे जे काही अवस्था आपण बघितल्या, त्या प्रत्येक अवस्थेला काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. प्रत्येक अवस्थेत शारीरिक आणि मानसिक बदल होतात, हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे प्रत्येक अवस्थेत शारीरिक आणि मानसिक धोके समाविष्ट असतात. तिसरं वैशिष्ट्य आहे प्रत्येक अवस्थेमध्ये सामाजिक अपेक्षा असतात. तर अशा प्रकारचे 3 वैशिष्ट्ये प्रत्येक अवस्थेमध्ये आपल्याला बघायला भेटतात. तिसरं वैशिष्ट्य आहे माणसाचं जीवन हे कधी स्थिर नसतं. माणसाच्या जीवनामध्ये जे काही स्थित्यंतर असतात, जे काही परिवर्तन आहे, बदल आहे, ते बदल सतत सुरू असताना होतात. काही बदल चांगले असतात, काही बदल वाईट असताना आपल्याला दिसतात. तर हे बदल सतत होताना आपल्याला दिसतात. या बदलांचा अभ्यास वैकाशिक मानसशास्त्र करते, स्थित्यंतराचा अभ्यास वैकाशिक मानसशास्त्र करताना आपल्याला दिसते. आणि चौथं शेवटचं महत्वाचं वैशिष्ट्य इलिझाबेथ हरलॉकच्या व्याख्येचं आपल्याला लक्षात येईल, ते आहे माणसाच्या विकासावर विविध परिणाम करणारे घटक असतात, त्याचा देखील अभ्यास वैकाशिक मानसशास्त्र करते. माणसाच्या विकासावर अनुवांशिक घटकाचा परिणाम होतो, राजकीय घटकाचा परिणाम होतो, सामाजिक घटकाचा परिणाम होतो, शाळा असेल, कॉलेज असेल, मित्र असेल, मैत्रिणी असतील, आईवडील असतील, शेजारी पाजारी असतील, माणसाच्या स्वतःच्या जे काही वैयक्तिक मर्यादा आहेत, काही लिमिटेशन्स आहेत, त्या लिमिटेशनचा देखील परिणाम माणसाच्या जीवनावर होत असताना आपल्याला दिसतो. तर असे 4 महत्वाचे वैशिष्ट्ये आपल्याला इलिझाबेथ हरलॉकच्या व्याख्येच्या आपल्याला लक्षात येतील. म्हणून वैकाशिक मानसशास्त्र म्हणजे काय, तर वैकाशिक मानसशास्त्र माणसाच्या जीवनात जे काही विविध अवस्था आहेत, त्या अवस्थांचा अभ्यास करणारं शास्त्र, त्या अवस्थांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणारं शास्त्र, त्या अवस्थांमध्ये घडणारे जे काही विविध प्रकारचे स्थित्यंतर आहेत, त्या स्थित्यंतराचा अभ्यास करणारं शास्त्र, आणि माणसाच्या विविध अवस्थांमध्ये जो काही विकास होतो त्या विकासावरती परिणाम करणारे जे काही घटक आहेत, त्या घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच वैकाशिक मानसशास्त्र. अशा प्रकारची इलिझाबेथ हरलॉकची व्याख्या महत्वपूर्ण आणि सर्व गुण संपन्न असणारी व्याख्या